गावान वायडोंगर या वाड्याचेर मोठ्या प्रमाणात रेती काडटाप चालू आसा असो काल एक प्रश्न काल जी आमची ग्रामसभा झाली त्या ग्रामसभेन ह्याच आमच्या वायडोंगरा वयल्या सगळ्या भावांनी उपस्थित केलो आणि आमकां एक निवेदन तेंच्यांनी केला की तुम्ही संपूर्ण पंचायत मंडळ ह्या जाग्याचेर येवन त्याची पाहणी करची आणि त्याप्रमाणे आम्ही सगळ्या पंच सदस्यांनी तातडीन बैठक घेतली आणि आज या जागेची पाहणी करपा खातीर आमचा संपूर्ण पंचायत मंडळ हयसर उपस्थित असा। परिस्थिती बघली अत्यंत भयानक आणि भयावह असा, कारण हो उंच उंच दिसणारो वायडोंगर, त्याच्या पायथ्याशी असणारी ही लोकवस्तीतली लोकांची घरां आणि त्याच्या पायथ्याशी असलेली ही न्हंय आणि हे न्हंयन प्रचंड प्रमाणात ही रेती काढली वयता आणि त्यामुळे हो जो वायडोंगराचो उंच भाग जो असा आणि त्याच्या पायथ्याची ही जी घरां लोकांची आसा, लोकवस्ती असा, ही पूर्णपणे ह्या पाण्यान विसर्जित झाली वयतली आणि ह्याच भयापोटी काल ग्रामसभेन ह्याच वायडोंगर वाड्यावयले कितकेशेच भाव जेतून मालदार असले, जेतून मांद्रेकार असले, जेतून कासकार असले, जेतून नायक असले, जेतून शेख असले, जेतून रामजी असले, जेतून बुगडे असले आणि असंख्य आमचे क्रिस्तांव भाव असले, त्या सगळ्यांनी एकच मागणी केली की आमच्या निसर्गरम्य जो वायडोंगर असा त्याचा रक्षण जावचा आणि जे कोण हयसर व्होडयेन रेंव काडटात तेंचेर कडक अशी कारवाई जावची अशा तरेचो एक सकारात्मक दृष्टिकोन दवरून त्यांच्यानी आमच्या मंडळाकडे मागलेले असा। आमचा संपूर्ण पंचायत मंडळ त्यांच्या फाटल्यान असा, ह्या आज आम्ही 7 पंच सदस्यांनी दाखवून दिल्ला असा आणि आमचा पंचायत मंडळ जेव्हा जेव्हा त्यांना जे जे कागदां लागतली ती दिवपा खातीर समर्थ असा। एकच सांगता की वायडोंगराचा रक्षण जावा ही काळाची गरज असा। थँक्यू। मी सुनीता बुगडे, ह्या वायडोंगराचा एक पंच मेंबर। ह्या पत्रकाराच्या माध्यमांतल्यान म्हाका इतकेंच सांगपाचें आसा की माझा ल्हानपणच म्हणटात तसो हय गेला आणि आयज म्हाका 50-55 वर्षां जाल्लेली आसत। तर मी लहानपणापासून बघतोय की पहिलीपासून आमचा हे सुंदर वायडोंगर असो हो जो आमचो वायडोंगर हा तो आमच्या गोंयांतल्या कितकेशाच हेतूंतल्यान वायडोंगर म्हणजे काय हो बघपाक येतात। तसो देवाच्या दयेन आमकां आयज हो काजनगुंडो बांद लाभला। ह्या आमचा जा नैसर्गिक जा वायडोंगराचा जा ब्युटिफिकेशन आहा तो असा आनी खंयच मेळचा ना। चारय वाटेन दोनय वाटेन पाणी, एके वाटेन दोंगर सगळे आणि ह्या सुंदर असं वातावरण आणि एके वाटेन आमची शेती, तशीच ह्या कामुल्ल्या वाटेन शेती। तर ह्या शेतीचो खुबसो आमचे हे भाव, माझ्या वायडोंगरा वयले जे भाव असतात ते थंयसर शेती करून आपला उदारनिर्वाह चलयतात आणि तसेच आमचे कामुल्लेकारचे भाव असतात। आम्ही सगळे गुण्या गोविंदान नांदतो, पण आयज हो प्रश्न निर्माण जालो की कोण तरी भाव येतात आणि रेती काढतात। अरे बाबा, तुम्ही रेती काढा, तुमचा पोट भरा, पण तुम्ही जर 4 होडयो रेती काढतात असा हे आता सगळे सांगतात, एके रातीक 6-7 होडयो 20-20 मिटराच्यो भरून वयतात, ते तुम्ही वयतात तुमच्या पोटा खातीर, पण हय आमची 400 लोकांच्या घरांचो प्रश्न असा। अक्षरशः आमचो जो डोंगर असा हे सगळ्यांक खबर आहा। आता आमच्या माजी सरपंचान म्हटला तसा की तेका ती शेडीचो डोंगर, ह्या दिसांनी तो घट्ट असता, जसा पाणी पडला काय त्याचो कलर वयता आणि ती कलर अशी शेड मुरम म्हणतात तेका, तसो तो धुकलत वयता आणि तो सगळो लोकांच्या घरांनी वयता। ह्या कित्याक जाला तर जशी आम्ही म्हणतो माती काढल्या उपरांत फुडली जर शेतान आम्ही कोरा घातला जाल्यार फुडली आसा ती कोसळटा, तसो प्रकार हो जाल्लो आसा। ह्या शापोरा नदीचेर जी काय रेती व्हरतात आपला पोट भरण्या खातीर, तुम्ही भरा पोटा, आम्ही तुमकां ना म्हणा, पण तुम्ही गव्हर्नमेंटा कडल्यान काहीतरी तुमकां तुमची मर्यादा जी खंयच्या खंय लागलेली असा ती बघा आणि करा। हय लोकांच्या 17 म्हणतात घर असता, ह्या घर म्हणतात तसा पहिली म्हणणी आहा देवान, अन्न निवारा, तर तो लोकांचो निवारो तुम्ही हिसकावून घेऊ नका असा मी या शिवलकारांकडे मागतोय की आमकां खूपशी नावां येयली पण आम्ही नावां घेवन बोलानो, पण एक तुमकां आम्ही ह्या माध्यमांतल्यान आमची पंचायत काल आमची ग्रामसभा झाली, त्या ग्रामसभेन हो विषय हाडलो। ह्या सगळे जाणटे आणि भुरगे असत ते जाणटे बघून आयज हो प्रकार 2004 पासून चालू असलो, मदींचो बंद असलो, परत तुम्ही हो सुरू केल्यात आणि आमचे जाणटे अक्षरशः डोळ्यांनी दुकां हाडटात, कारण हे आता थंय बगशात जर तुम्ही जाल्यार ही झाडां कोसळान पडलेली आसा,
हय एक मान म्हणटा तशी भितर गेल्लेली आसा, हय खोलाय दाटलेली आसा, लोकांच्या जिविताक धोको आसा आणि तो धोको ह्या रेव काडटात तेंच्यांनी तयार केल्लो आसा. हय खुबे पडत, लोक त्या खुब्यांच्या अन्नाचेर लोक विकीत आपला पोट भरीत. तसलो तरी करा मरे, हो रेव काढून तुम्ही लोकांच्या जिवाशी किंवा लोकांच्या त्या मनाशी असो खेळ करून नका. याचं कारण आमचो नितीन म्हालदार असा, भर चौथीक त्याच्या घरान अक्को गुण्याचे गुणे घसरान भितरिले. तसोच आमचो अरुण म्हालदार असा. तुम्ही त्यांची जर घरा तुम्ही येऊन हे सर्वे करा, तुम्ही बघा असं मी गव्हर्नमेंटाक सांगतोय. आम्ही कोणाच्या विरुद्ध आणि ह्याका कोणीच राजकारण लावचा नाही म्हणून मी तुमच्याकडे शतसा नमस्कार करून सांगतोय की ह्या गोष्टीक राजकारण लावू नका. आणि आम्ही लायनो, आमका फक्त काय तो न्याय दिवपाचो. आम्ही काल पंचायतीन दिल्लेला असा, ती फाल्यां निवेदनां आम्ही प्रत्येक कन्सर्न जी ऑफिसरां आसत किंवा आमचो आमदार असा त्याच्यापर्यंत फाल्यां आम्ही पावोवपाचे प्रयत्न करतलो. आयज आम्ही फक्त हे आम्ही बोलणी तयार केली. आम्ही अजून आमदाराकडे बी वचांक ना. आम्ही फाल्याच्यान तो प्रोसिजर पुढे व्हरपाचो असो, कारण आमची पंचायत सगळी आम्ही आमच्या लोकां बरोबर रावतलो. आणि सांगपाचो म्हटल्यार आता हो प्रश्न हा तो वायडोंगरच गावाचो न्हय, तो कामुर्ली, वाघाळी आणि आगारवाडा ह्या 4 हेचो हो प्रश्न असा. हे 4 जर हेतूतले लोक जर एक जायत जाल्यार तुम्ही काय जाताले हे तुमकां खबर आहा. आयज वचत थंय घडलेला आहा आणि म्हाका विश्वास असा की आमच्या आमदाराचेर हे कानार गोष्टी गेल्या उपरांत तसेच सीएमाक ह्या कळ्ळ्या उपरांत तो आमचा ऐकतलो आणि आमचो न्याय आमकां दितलो. इतके 2 शब्द सांगात. नमस्कार. आयज आमी सिदार हांगासर जमलेले आसात. एक आमचो वायडोंगरार हो मोठो एक प्रसंग इल्लो आहा त्या सगळ्या लोकांचेर आणि आमचेर सुद्दां. कारण वायडोंगर हो आसा असो निसर्गमय वायडोंगर आसा आणि वायडोंगरार आयज खूब दीस जाले की रेतीचो विशय आहा. रेती कोण तरी शिवलकार ते सायडीचे येवन भायल्या गांवाचे येवन ह्या वायडोंगरार रेतीचो व्यवसाय करतात आणि रेती घेवन वयतात रातचे काढून. कारण रेती काडटात हे एका उपरांत येतात, 2, 3, 4 येतात. कारण हे लोकांक ते शक्य ना की 1, 2 येवन ते भितर दर्यान वतात तांकां एक तेंचेर अटॅक करपाक. कारण ते दर्यान काडटात वतात ते खातीर ते खूब त्रास करतात आणि ते रेती काडल्या कारणान हे वायडोंगर आहा ते वायडोंगरार सगळ्या लोकांक ते रेतीचो धोको आहा. आणि ते डोंगरा खातीर ते लोकांचे आमी गेल्या फावटी आमी पंच मेंबर आसले आणि त्या टायमार असोच प्रसंग येयलो तेंचे वायडोंगराचेर. नितीन म्हालदार याच्या घरार वयर डोंगर कोसळत त्याच्या घरार अख्खी माती पडलेली, घरा वयर माती सुद्धा पडलेली आणि त्या माती अशी डोंगरात की शेडीची माती अख्खो डोंगर कोसळून त्याच्या घरार येयल्लो. तेन्ना ते आमी प्रसंग पळयल्लो. ते खातीर ह्या वायडोंगर लोकांनी आयज मोठ्या संख्येन उपस्थित रावन ह्या लढ्याक हेंच्यांनी सगळ्यांनी जमलेले आसात. हो असोच फुडें लढो व्हरचो. आणि आमचे करून आमी पंचायतीन काल ग्रामसभा जाल्ली तेतून आमी एक रेझोल्युशन ठराव घेतलेलो आसा की ह्या रेवे खातीर आमी सगळ्या डिपार्टमेंटाक कन्सर्न डिपार्टमेंट आसात, कलेक्टर असो, मामलेदार असो, पोलीस असो, मायन डिपार्टमेंट असो, कोस्टल बॅट पोलीस हांकां सगळ्यांक आमी निवेदन दिवपाचें आमी ठराव घेतलेलो आसा. ते काम आमी फाल्यांच्यान करतले आणि हे लोकां बरोबर आमी सदांच आमची पंचायत सदी सगळे मंडळ हे सपोर्टाक आसतली आणि हे लोकांनी आमचा सपोर्ट करपाक सगळ्या लोकांनी एकजूट रावन ह्या जर लढ्याक म्हाका दिसता जर आमी सगळे एक रावत जाल्यार ही म्हाका दिसता फाल्यांच्यान एक टायम ती बंद जावं शकता अशें म्हाका दिसता. ते खातीर हांव सगळ्यांक धन्यवाद दिता. तुम्ही सगळे मोठ्या संख्येन तो कारण त्याचो मुद्दो जो आसा जे रेती खनन करतात. आयज जवळ 5 वर्सां जाली आमी ह्या गोष्टीक झगडत आसात. 5 वर्सां पयलीं एक तेंच्यांनी एक झोन मार्क केल्लो. ती जी आमची भाड आसा ही तुमकां दिसता भाड, तो झोन मार्क केल्लो तेंच्यांनी. आणि आमची जी कमिटी आसा जावं पलतडची कमिटी आसा तेन्ना जेन्ना हांव पयलीं पंच मेंबर आसलो तेन्ना आमी थंयसर मोठें आंदोलन केलें आणि तो झोन खंय तरी आमी बंद केलो. त्याच्या नंतर कितें जालें की परत खंय तरी रेंव काडपाक स्टार्ट केली. रेंव काडून आतां प्रॉब्लम असो जाला की आमचो जो कोसळटा वायडोंगर आणि एके सायडीन जी शेती आसा, जी कामुर्ली जी शेती आतां वागाळे 100% शेती केली गेली वयता. आणि हो प्रॉब्लम इतको गंभीर आसा की फाटल्यासान रेंव काडपाक लागली. आमचो जो नितीन म्हालदार आसा त्यांच्या घराकडे अशी लँडस्लायडींग जाली, अक्षरशः जी वयली जी शेड आसा ती सगळी रस्त्यार येयली. आणि आमी ऑलरेडी गव्हर्नमेंटाक सांगलेले आसा, आमी ऑलरेडी लेटर्स केल्ले आसा सगळ्या जे डिपार्टमेंट जे कन्सर्न डिपार्टमेंटाक लेटर केल्लेले आसा की आमचो हो प्रॉब्लम आसा, ह्या प्रॉब्लमाचो आमकां सोल्युशन जाय. आमी जे जमल्यात ते फक्त ते
लेटर आनी हे दिवपाक जमना ना. आमी तांकां एक शिटकोवणी दिवपाक सोदता की आयज जी गोष्ट तुमी जी करता ती बंद करात, ना जाल्यार हेच्या फुडें खर आंदोलन जातलें ही तांकां हांव शिटकोवणी दिता. कारण प्रेसाच्या माध्यमांतसून आमी ह्यो गोश्टी आमी करूंक शकता. आयज खरें म्हटल्यार वागळेसून लोक येयल्लेले आसात, आमच्या आगरवाडच्यान लोक येयल्लेले आसात आनी आमचे वायडोंगर म्हणजे ही आमची हो ट्रायल म्हणटा तसो ही आमी आतां थोडेशे म्हणजे की थोडे की बाबा ही मिटींग आसा आमी हे आनी जर ही आमची जर हे मागणी जर पुरी जायना जाल्यार आमी मोठे खर आंदोलन करतले. थँक्यू. उलय. हांगा रावता हय हांव वायडोंगरार रावता आनी म्हाजें शेत सगळें पलतडी आहा. पुरे शेत हांव पेरता. म्हाका वोट ताका मेळ्ळो, पंचायतीन हें दिल्लें म्हाका गेल्या वर्सी सरपंचान हें केल्लें. पूण आमी शेताक लागून आमी झडटा. कित्याक आमची 6 तारखेक आमची पावणी लिलाव जालो कोडेकातर वागाळी कोडेकातराची. तो लिलाव जाल्या उपरांत आमी पोस्टल आमची कमिटी मेंबर बॉडी हांव पयलीं कितले फावटी ते वचून कंप्लेनां दिताले. तेंच्या वांगडा हांव एकदांय नासलो. काल हांव हेका पावणेक गेला तेन्ना हांव ते मिटिंगेक आसलो. म्हणून आमी पोस्टल बोर्डाचेर गेल्यो आनी पियाक मेळ्ळ्यो वचून. पियान हें आमच्या घेतल्यान म्हणालो आपूण हँडल करता, डन म्हणून लागलो आनी आमकां आश्वासन दिलें आपूण तें हें करता म्हणून. आनी रातची 11 वरांचेर आमच्या सेक्रेटरी शरद गाड आहा ताका फोन केलो. आपूण म्हाका फाल्यां पळोवपाक येता. बरें म्हणलो तो, या तुमी. म्हणल्यार तो शरद बँक मॅनेजर तो थंयसर रावंक शकलो ना. ताणें आमकां कमिटी मेंबरांक सगळ्यांक सांगलें तुमी मातशें वचात आनी ताका एरिया सगळी दाखयात म्हणून. पूण ते येयले देवळा कडेन येयले. तेंची गाडी खाला येयना जाली. तांकां आमी पिया म्हाज्या बायकाचेर बसलो आनी दुसरे तेचे 2 जाण हे आसले पळय असिस्टंट तांकां दुसऱ्यांनी बायकाचेर बसून खाली हाडले. पुरे एरिया आमी दाखयली. हे कोसळ्ळा ते दाखयले आनी आमी शेताक लागून आमचे 2 किलोमिटर बांद आसा हो, ताका लागून आमी झडटा. 82 साला पासून 2005 पर्यंत हांवें तो वागाळचो बांद सांबाळलो हा हे सांगतले मनीस. तेणें पयलीं सगळी पळोवणी केली. डन म्हणूंक लागलो. आपूण म्हणालो तुजें नांव कितें? म्हजें नांव म्हणल्यार बॅप्तिस्ट फर्नांडीस. तूं खंय रावता? हांगा रावता म्हणून सांगलें. तर आपूण म्हणालो बोट तुज्या घरा खाला दवरता. तांकां म्हणलो बसांक 2 खुर्च्यो दी आनी कितें हें दी म्हणून. बरें म्हणलें हांव डन म्हणलें हांव दिता म्हणलें. हांवें आश्वासन दिलें ताका. ते रातीक 7 तारखेक 6 व्हडयो येवन हांगा रेंव काडूंक लागली. खायल्यो व्हडयो 15 मिटराच्यो व्हडयो, 15 का 20 मिटराच्यो व्हडयो. 20 हांव काय अक्षरशः दोळ्यान पळोवंक आमचे भाव हांगाले मसली मारून पाटे लायतात. तांकां ती न्यूज गावली. तेणी म्हाका सांगलें अशें पळय 6 व्हडयो येयल्यो. दुसऱ्या रातीक आनी चालू रातच्या राती व्हडयो येता. काल कोणी तांकां फायरिंग दिल्ली तरी आसतना राती 2:30 एक व्हडयो येयल्ली. 2 व्हडयो येयल्ल्यो राती. त्यो खायल्यो शिवलच्यो. अशें करून आमकां ते फसयतात. पूण आतां आमी खंय वगीर रावपाचें म्हणून आमी आतां फुडें कितें तरी उपचार करपाचो. शेमाच्या कानार घालपाचें. शेमूय जर आमचे कडेन आड नजर करता जाल्यार मागीर पळोवया न्हू.